नाटकाबद्दल कसं वाटलं? आज रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी या ठिकाणी प्रताप पवार लिखित आणि अनिल शिंदे दिग्दर्शित कार्यकर्ता या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारं नाटक म्हणजे कार्यकर्ता नाटक. आय थिंक परब साहेब निर्माते आहेत या नाटकाचे. त्यांनी अचूक ठिकाणी पैसा लावला असं मला वाटतं. या नाटकातल्या कलावंतांविषयी बोलायचं किंवा पात्रांविषयी बोलायचं झालं तर सगळ्यांनी खूप उत्तम तयारी केली आणि आपापल्या परीनं झोकून देण्याचं काम करतात. जास्त उठावदार व्यक्तिरेखा लक्षात राहतात ते आमदार जगदाळे, त्यानंतर अमर, आणखीन त्याचा भाऊ, त्याची आई, इन्स्पेक्टर आणि अमरचे नसलेले बाबा ही जे सहज फ्लोमध्ये लक्षात येतात की त्यांची तयारी खूप आहे. मध्येच एक एंट्री झाली नर्तकिकेची, आय थिंक तिचं नाव कांबळे म्हणून, ऋतिका. तर ऋतिकाने सुद्धा एक सुंदर फ्लोमध्ये दाखवली. तीच मला वाटतं लेडी हवालदार. बरोबर. पात्रांची रचना खूप चांगली आहे आणि एक आत्ताच्या घडीला एक उत्तम संदेश देणार असं नाटक. मी सगळ्यांना आवाहन करीन की हे नाटक जरूर थिएटरमध्ये येऊन बघा, जेणेकरून या नाटकाच्या निर्मात्यांचा जो उद्देश आहे हे हा मेसेज लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा की या नाटकामधून आपण काय दाखवतो. तर हे 100% लोकांनी येऊन पाहावं असं नाटक आहे. नाटक सिरियस आहे, म्हणजे उगाच कुठेतरी उड्या मारलेलं नाही आहे. नाटकाचा हेतूच मुळात असा आहे की आजची परिस्थिती लोकांना कळावी. या नाटकातले सर्वच आर्टिस्ट, त्यानंतर पूर्ण बॅकस्टेजची काम करणारी टीम, नेपथ्याची वेगळी बाजू या ठिकाणी दिसली. शेवटचा जो बेसिकली तुरुंगाचा विषय होता तो छान कनेक्ट झाला आहे त्याला. तर बऱ्याचशा गोष्टी इतक्या प्लस आहेत की नाटक जवळपास पोचतं, अंगावर येतं, काही सीन मनाला भिडतात. तर सर्व टीमसाठी अनेकांच्या तर प्रत्येक कलाकाराचं नाव घेता येणार नाही, सगळेच कलाकार ज्यांनी या नाटकामध्ये जे उत्तम काम केलं. बेसिकली जेव्हा काय म्हणतो आपण, जेव्हा जास्त पावसाळे आपण पाहतो त्यावेळेला ते सगळा अनुभव ओततो आपण, तसंच अनिल शिंदे सरांनी या ठिकाणी तो अनुभव त्यांचा ओतलेला दिसला. त्यांच्या भूमिकेमधला ठहराव, त्यांच्या भूमिकेमधला आक्रमकपणा, त्यांच्या भूमिकेमधली नाजूकता, त्यांच्या भूमिकेमधलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी खूप बांधून ठेवते नाटकाला. त्यांची मुलगी हिने देखील या नाटकामध्ये सुंदर रोल केला आहे. त्यामुळे ॲज एक सामान्य रसिक प्रेक्षक हे नाटक मला आवडलं. 100% या नाटकाला भविष्यात चांगले दिवस आहेत, ते यावेत अशी रंगदेवते चरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून भरपूर शुभेच्छा. आणि खास उल्लेख यासाठी करावा लागेल की प्रताप पवार हे आमच्या गावचे आहेत आणि मला वाटतं लाईट्स आणि म्युझिक करणारी मंडळी सुद्धा आमच्या गावची आज मला दिसली. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अशा नाटकांना पुढं नेणं आपण गरजेचं आहे. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. इतका चांगला आम्हाला छानपैकी नाटक दिल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद सर. थँक्यू.